अय्या त्याच्यात जुन्या गाडीला होतं नाही का. A few moments later. गण्या भाऊ गण्या भाऊ एडा झाला गण्या भाऊ मारत होता. गण्या भाऊला काय झालं. कोणाकडून विरोध असेल घरच्यांकडून तर तो वेगळा रडतीये, मिठाचा पाणी वाया घालवतीये. लिंबाच्या रसात उपयोगी पडलास. माणसाला पण अडचणी होत्या आणि सुट्टीला पण अडचणी होत्या. आपल्यापेक्षा जास्त होत्या. स्वरूप भाऊजी नाही का, गाण्या स्वरूप भाऊजीची आम्ही दोघे जण पत्रिका बघायला गेलो. ते झाडच करलंय का ब्राह्मणाकडून. हे तो लटकन कुठनं करायचं. कानापासून तिथून सांग ना जरा. गण्या भाऊ लिंबू पाणी प्यायचं. बोलवायचं फोन करून रविवारीच रात्री फोन बॅगाची धमकी. जास्त हे करायचं. मुश्किल है जी जब तक तुम्हारे हाथ मेरे हाथों में है बहुत मुश्किल है तुम्हारा. सोडा सोडा प्यायचा म्हणते. आमची भांडणं झाली. फोन लाव पहिलं. येस ए गाण्या गाण्या नको सोडा प्यायचा. अगं ठीक आहे ना देतो ना 10 रुपयाचा. भरपूर वेळ होतो. पाठी होता ना सकाळचं जायचं. पण तू मिठाचं पाणी व्हायला घातलं राव. आता इच्छा होईल का प्यायची. बिचारी सोबत डोकं आपटायला गेली भिंतर तिथं पण चिंबोड लागला. खूप छोटं मंदिर होतं नंतर मोठं झालं. नका करू मला काय करायचंय. मी हे व्हिडिओ टाकणारच नाही. एल्विश बाय. तुम्ही देवाला गेलो ना आज तरी करायचं ना देव या करून माघारी म्हणजे घेतो ना दाखवून. काढ मग आपलं पण सांगितलं भाव म्हणजे सागर ठेवला श्रीपती देशा सागरा स्वामी श्री योगेश्वरा नमो. करप धनश्री पाणी कुठे रे पाणी. एक चक्कर मारून चला. पवित्र कैसे मला संपत्ती तुम्हा योग्य पदार्थ निष्पत्ती करो नाही असे जोडिले ईश्वरीने
नवी जो मानेल पदार्थ तोच बरवा रोचेल जास्ती सरी वारंवार क्रिया विनाशी नगडे दारिद्र्य दोषामुळे पाहू शुद्ध क्रिया प्रणाम्य सकला प्रारब्ध माझे पुढे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. बस या एक्यांश ती मागं पाय पाणी पिली कसं गेलं ना पाहिजे का तुला ओलात लावला ओलात लावला का लावला का लावला का लावला का लावला बघू इकडं आणि पिशवी त्या डबा आहे का बघ वरती आहे आहे पण उपर ठेवल्या दाखव इकडे पिशवी खरंच पिशवी घे रे ती पिशवी घे पिशवी दे ना पिशवी दे छान निघत रे छान निघत नाही बाय बाय गुड नाईट हो कसं चटक मग मला किती वेळा मार खरं सांग 4 वेळा 4 वेळा नाही 2 वेळा अयो पोटान टाका तिथला होय रे तिकडे नाही मी तिथं परत ठेवून आले ए तिकडे कुठं चालला दिल्ली अरे गपकी आता इकडे गेलो ना म्हणा आमच्या पप्पांना बुद्धी द्या काय म्हणणार बुद्धी द्या तो पप्पांना बुद्धी द्या याच गप्पी आज किती गोल मोठं आहे अरे घर लागतंय बंद करू का आता थोडी थंडी वाजली नाही थंडी वाजायला एसी लावलं ते तिकडचं घेतलं ना चपाती सगळं बाळाने तुझ्या कशी तरी ठेवला का काय देणार नाही काय कुठं ठेवला चपाती सगळा जमून गेला विचार आता थांब ना आता आरती कर इकडं
अरे व्हिडिओ काढताय का? नाही गेम खेळतो. चित्र भारी काढले. मस्त आई थांबा कुठं कोणा दाखवते आपल्याला कोणा दाखव. व्हिडिओ काढतोय. मग काय व्हिडिओ काढला तर काय. व्हिडिओ काढते का बघत त्यांनी सोडायला सांगितलं ना. नको काढते कांडी शोक तू सोड. तुला जाऊ दे. तो माझा व्हिडिओ काढत होता. बस आता झोपायचं सगळ्यांनी गाडीत गपचूप. आता मोबाईल नाही बघा ना. म्हणजे तेव्हा समोर घड्याळ आहे. बरोबर आहे माझं. चालल्या का मग समोर गाण्याची मजा घे. जा गाण्याला मार जा. थांब एक मिनिट थांब. गाण्याला मारायचं. हा जा गाण्याला मार पण. दीदी 4 काय करणार. हरणार. ये पण दुसरी बसवते ना. जा. अरे बाबा रे मार खाऊन गेला. या हात चोळून येते आता. तुम्ही दोघांची खैर नाही आता. ये लवकर चल. 1 2 3 ये लवकर चल. हान गाण्याला अरे उठ थांब तिला येऊ दे बाहेर. मग सांगतो बाहेर येऊ दे. जा पळ. हो परत हात चोळायला गेला. 5-10 मिनिटात निघेल. हा हो बाय. कलर माहितीये का कसं तुला तसं कलर ना एक ट्रॉफी जिंकली. परत गेला हात चोळायला. बाहेर जाऊन हात चोळायला. दीदी ये रे माघारी चल. अयो देवाच्या पाय पडून येतोय पार. ये कसला आनंद होतोय त्याला. अच्छा तो परत काय बाबा एक तर लांब जाऊन आवाज येते. बॅग वर हा राहिली तर तुला यायला लागेल. किती वेळा देवाच्या पाया पडतोय तो. तरी तुलाच मार बसणार काय केलं तरी. चल चला सगळ्यांनी बुबू ये. चला सगळ्यांनी पिशव्या घ्या. मम्मीने बोलवलं. अरे मी तुला म्हणतीये तो कुठे बुबू बोलतोय. अख्खी इथं 2 बाहेर उभी. दूध घाल. चला गाईज त्यांची भांडणं मिटली. आय थिंक सो. आरामशे हे पोरगी येडीच एक नंबरची माहिती का. मंद कुठली छोटा पोरगा दिसत नाही. दीदीची ना. हा मग ठीक आहे. ही ना बावळट आहे पोरगी. पडली कशावर मागणं गाडी आली तर मला तर अजिबातच हॅलो हा तर निघाले लोणीवर ते काय हलवते येतं त्याला कसं
आता आलं ना सकाळी दुसरीकडे दंडवत करायला जायचे ना त्या घरी जायचं. कसं कळतं रे तुला हा? कसं कळतंय? हात तू फटके दिला हात तू फटके दिला आजी झोपली तर आजीला उठायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे ये माग नको बस आता झोपा गुड नाईट. गाईज आय होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की जाऊन लाईक करा. चॅनलवर नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापैकी कोणाला जाणून घ्यायचं असेल की आम्ही कुठं गेलो होतो तर आम्ही गेलो होतो आरणगाव आणि लोणीला आश्रमात आणि मंदिरात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि बाय बाय. काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.